बापू, खरं तर आज म्हणजे आपण पाहतो की राजेंद्र साहेबांच्या मागे एसीबीची चौकशी लागल्यानंतर ते आपल्या पक्षामध्ये आले. आता वैभव नाईकांना देखील एसीबीची चौकशी लागली, ते देखील येतील का भविष्यामध्ये आपल्या पक्षात? चौकशीमुळं कोण पक्षात येत नसतं. हा मुळात भुजबळ साहेबांवर चौकशी होती, त्यांनी पक्ष सोडला का? संजय राऊतांची चौकशी झाली, त्यांनी पक्ष सोडला का? अनेकांच्या चौकशा झाल्या म्हणून पक्ष कोण सोडत नाही. परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तवताच परिस्थिती अशी झालेली आहे की तिथं थांबण्यात काय अर्थ नाही, अशी भावना इथंपर्यंत जवळजवळ झाली की एक दिवस असा उगवल की उद्धव साहेबांना आदित्य साहेबच सोडायची भाषा बोलते. आदित्य ठाकरे यांचं नाव आता विरोधी पक्षनेते म्हणून समोर येते. असं काही घडणार नाही, कारण त्यांच्याकडे संख्या नाही. पण दिलं तर महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्ष नेता म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव गाजवलं.